ओके, आता पुढे आपण डिस्कस करू कॉन्झर्वेटिव्ह फोर्स साठी. आता तुम्ही सगळ्या कंडिशन्स बघितल्या लास्ट व्हिडिओमध्ये. आता नेक्स्ट आपण बघू की गाईज हमेशा लक्षात ठेवायचं हमेशा की अगर तुमच्या सिस्टीमवर कॉन्झर्वेटिव्ह फोर्स लागून राहिला, जो की एक तर ग्रॅव्हिटेशनल असणार किंवा एक तर स्प्रिंग फोर्स असणार किंवा आणखी काय असणार, जो की कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, त्याने सांगितलेला आहे कॉन्झर्वेटिव्ह फोर्स लागून राहिला, तर हमेशा लक्षात ठेवायचं की अगर कॉन्झर्वेटिव्ह फोर्समुळे अगर वर्कडन आपल्याला विचारलं एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशनवर, म्हणजे इमॅजिन करा एक ऑब्जेक्ट ए लोकेशनवर आहे आणि तो बी लोकेशनवर चालला, ठीक आहे, थ्रू एनी पाथ, आणि त्यांनी म्हटलं की फोर्स जो आहे तो कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे. फाइंड द वर्क डन फ्रॉम ए टू बी. अगर हा प्रश्न अगर विचारला तर हमेशा लक्षात ठेवायचं बाळांनो, वर्क डन इज इक्वल टू या सिच्युएशनची पोटेन्शियल एनर्जी मायनस या सिच्युएशनची पोटेन्शियल एनर्जी. ऑब्जेक्ट ए वरून बी वर गेला तर मी त्याला दुसऱ्या भाषेत लिहितो, इनिशियल पोटेन्शियल एनर्जी मायनस फायनल पोटेन्शियल. तुम्ही म्हणता सर हमेशा फायनल मायनस इनिशियल असते. ओके, ते असते, पण मी कॉन्झर्वेटिव्ह फोर्स साठी जे सांगतोय ते नीट ऐका. तुम्ही जेव्हा चेंज इन समथिंग करता तेव्हा फायनल मायनस इनिशियल आहे. मला इथं चेंज नाही करायचा, मला इथं वर्क डन कॅल्क्युलेट करायचं आहे आणि बाय कन्व्हेन्शन काढायचं आहे, करेक्ट आन्सर पाहिजे. तर हमेशा लक्षात ठेवायचं कॉन्झर्वेटिव्ह फोर्स अगर असला, त्या फोर्समुळे अगर तुम्हाला एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनचं वर्क डन विचारलं, ऑब्जेक्ट एका पोझिशनवरून दुसऱ्या पोझिशनवर गेला, फाइंड द वर्क डन ड्यू टू कॉन्झर्वेटिव्ह फोर्स, तर हमेशा लक्षात ठेवायचं इनिशियल पोटेन्शियल एनर्जी मायनस फायनल पोटेन्शियल एनर्जी. किंवा अगर तुम्हाला चेंज मध्येच इंटरेस्ट आहे तर मग तुम्ही असंही लिहू शकता, मायनस ऑफ चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. हा, जेव्हा जेव्हा मी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी शब्द टाकणार तेव्हा तुम्ही म्हणसाल फायनल पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. अंडरस्टूड? ओके. आणि तुम्ही अगर निगेटिव्ह साईन आत नेली तर हे अल्टिमेटली हेच होऊन जाते. तर हे हमेशा लक्षात ठेवून घ्यायचं तुम्ही, या दोघांचा अर्थ सेम आहे. ओके, सो वर्क डन ड्यू टू कंजर्वेटिव फोर्स इज इक्वल टू माइनस ऑफ चेंज इन पोटेंशियल एनर्जी. इट्स वेरी सिंपल. यहाँ की पोटेंशियल एनर्जी निकाल लो और यहाँ की पोटेंशियल एनर्जी निकाल लो, दोनों का सब्सट्रैक्शन ले लो, बट बाय कन्वेंशन इनिशियल माइनस फाइनली करना है आपको. फाइनल माइनस इनिशियल करोगे तो गलत आंसर आ जाएगा. आपको अभी भी मैं समझा दूंगा थोड़ी देर बाद. अंडरस्टूड? दूसरी बात ये ध्यान में रखो, मान लो सपोज ये इंक्लाइन प्लेन है, मान लो कंसिडरेशन के लिए ऑब्जेक्ट ए पोजीशन से बी पोजीशन तक गया, ये कंजर्वेटिव फोर्स था. मान लो ये कंजर्वेटिव फोर्स है, यहां से लेके यहां तक गया, आपको वर्क पूछा इस फोर्स के वजह से और ये कंजर्वेटिव फोर्स हो गया, आपको वर्क पूछा और आपने ये निकाल दिया. ठीक है. अगर आता सपोज एखाद्या वेळेस असे होते की तुमचा जो कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे त्या कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या एक अपोजिट फोर्स लागून राहिला. इमॅजिन एक तुमच्या सिस्टीमवर एक असा फोर्स लागून राहिला जो कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अपोजिट आहे, आणि त्या अपोजिट वाल्या असणाऱ्या फोर्समुळे तुम्हाला वर्क डन अगर विचारलं तर तेव्हा मग तुम्ही काय करायचं, तर नीट लक्षात द्या. मी काय म्हणतो, हा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, मी या फोर्सला म्हणतो एक एक्सटर्नल फोर्स. इमॅजिन करा, पण हा एक्सटर्नल फोर्स कसा आहे, कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अपोजिट. आणि या एक्सटर्नल फोर्समुळे अगर तुम्हाला वर्क डन विचारलं जाईल तर हमेशा लक्षात ठेवायचं वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स which is opposite to conservative force. अगर सिस्टीमवर एक एक्सटर्नल फोर्स लागून राहिला जो कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या अपोजिट आहे, तेव्हा अगर तुम्हाला वर्क डन विचारला तर हमेशा लक्षात ठेवा वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू माइनस ऑफ वर्क डन ड्यू टू कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स इज इक्वल टू माइनस ऑफ वर्क डन ड्यू टू कंजर्वेटिव फोर्स, बिकॉज ये दोनों के अपोजिट है. अभी बताओ वर्क डन ड्यू टू कंजर्वेटिव फोर्स अभी अभी आपने निकाला, कितना होता है, माइनस ऑफ चेंज इन पोटेंशियल एनर्जी. यस और नो? ये माइनस माइनस कैंसल, बचा क्या, चेंज इन पोटेंशियल एनर्जी. देखो कितने का फर्क है, खाली माइनस का साइन का फर्क है. तो अगर कंजर्वेटिव फोर्स मुळे तुम्हाला वर्क डन विचारलं तर माइनस ऑफ पोटेंशियल एनर्जी, बट अगर वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स विचारलं अगर तुम्हाला वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स, देन इट इज ओनली चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आणि हेच आपण आतापर्यंत करत होतो फिजिक्स मध्ये. बघा, एक ऑब्जेक्ट आहे इथं ठेवलेला, या ऑब्जेक्टला मी उचलून इथं ठेवलं टेबलवर, या ऑब्जेक्टची सपोज पोटेन्शियल एनर्जी आहे इमॅजिन करा 0,
आणि इथं पोटेन्शियल एनर्जी आहे 10 जूल. मी तुम्हाला म्हणत होतो बाळांनो, तुम्ही जो फोर्स लावला त्या फोर्समुळे वर्क किती, तुम्ही म्हणत होते सर वर्क म्हणजे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. सांगा चेंज इन पोटेन्शियल किती आहे, फायनल मायनस इनिशियल 10 मायनस 0 म्हणजे किती, 10 जूल. हे का होतं माहित आहे का, कारण की बघा जेव्हा ऑब्जेक्ट इथं होता तर हा एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स होता mg. ओके, तुम्ही ऑब्जेक्टला उचललं म्हणजे तुम्ही या दिशेनं फोर्स लावला जो की एक्सटर्नल फोर्स होता, बरोबर. आणि तुम्हाला त्यानं याच्यामुळे वर्क डन नाही विचारलं, तुम्हाला त्यानं विचारलं वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स काढा. आणि मी आत्ताच क्लिअर केलं वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स अगर कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या, हा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे ना ग्रॅव्हिटेशनल फोर्स, हा एक्सटर्नल फोर्स आहे. सांगा एक्सटर्नल फोर्स हा कॉन्झर्वेटिव्ह फोर्सच्या कसा आहे, अपोजिट. मग मला सांगा बाळांनो, वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स जो की अपोजिट टू कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. पण वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स अगर विचारलं असतं तर इट इज मायनस ऑफ चेंज इन एनर्जी. का, कारण की जो तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे हा कॉन्झर्वेटिव्ह फोर्स आहे, हा तुमचा कसा आहे एक्सटर्नल फोर्स आहे. सो दिस इज द डिफरन्स. म्हणून हमेशा लक्षात ठेवायचं, वर्क डन ड्यू टू कॉन्झर्वेटिव्ह फोर्स इज मायनस ऑफ पोटेन्शियल एनर्जी, बट वर्क डन ड्यू टू एक्सटर्नल फोर्स इज ओनली चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. आय थिंक तुम्हाला हा टॉपिक समजला असणार, ठीक आहे. आणि याच्यावर आता आपण तो मागचा क्वेश्चन जो राहिलेला आहे तो आपण आता सॉल्व्ह करू. बघ, आपला क्वेश्चन होता, ऑब्जेक्ट या लोकेशनवरून या लोकेशनवर गेला ए टू बी, इमॅजिन करा थीटा, हे ते काय रेडियस असणार आर, आणि आपल्याला विचारला ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे तुम्ही काढा वर्क डन. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स कॉन्झर्वेटिव्ह आहे की नाही आहे, मग मी कुठल्याही पाथनं वर्क काढू, मला पाथचं काही घेणं देणं नाही, कारण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. मी कोणत्याही पाथनं अगर काम काढलं तर ते एकच येणार, बिकॉज वर्क डन ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ कॉन्झर्वेटिव्ह फोर्स. आता मला काय करतं, या पाथनं जे वर्क डन आहे ते कठीण चाललं, या पाथनं वर्क डन कठीण चाललं, तर मी बघा पाथ कुठला निवडतो, एक असा आणि एक असा, मी याला नाव देतो सी, बरोबर आहे. मी या आता ए वरून बी वरच गेलो ना, फक्त मी पाथ कसा निवडला, हा निवडला पाथ. तर चला आता मी काय करतो, वर्क डन फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू वर्क डन फ्रॉम ए टू सी प्लस वर्क डन फ्रॉम सी टू बी. अंडरस्टूड. सो वर्क डन फ्रॉम ए टू बी ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आता ए टू सी बघा, या ऑब्जेक्टवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर लागून राहिला एमजी, आणि हे आहे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. आपण असं चाललो ना आता, सांगा फोर्स आणि डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन एकामेकाला कशा आहेत 90, तर ए टू सी होणार जे वर्क डन ते किती असणार 0. सेकंड, सी टू बी इथं आहे एमजी, तुम्ही असे चालले ना, तर जेव्हा आता तुम्ही वरते चालले तर तुमच्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स तर खालीच लागणार, पण तुमचं डिस्प्लेसमेंट कसं आहे वरते, म्हणजे तुमच्यावर जो लागणारा फोर्स आहे तो कसा आहे खाली, डिस्प्लेसमेंट कसं आहे वरते, म्हणजे वर्क डन कसं निगेटिव्ह. अंडरस्टूड, पक्का, ओके. तर बघा फोर्स काय आपला एमजी, डिस्प्लेसमेंट काय एवढं, बरोबर आहे. मी ते नंतर कॅल्क्युलेट करतो, हे आहे एवढं डिस्प्लेसमेंट आपलं, आपण त्याला एच म्हणू, एच इंटू कॉस 180, कॉस 180 किती -1. ओके, आता एच आपल्याला काढायचा आहे, एच आपण काढू, डोंट वरी, मायनस एम जी एच. आता काय हे टोटल आहे आर, टोटल आहे आर, येले मी म्हणतो एक्स, येले म्हणतो एक्स, तर सांगा हे किती असणार आर मायनस एक्स, त्या एक्सच्या जागी मी टाकू का आर मायनस एक्स, ठीक आहे. आता एक्स आपल्याला काढायचा आहे, नीट बघा, हा राईट अँगल ट्रायंगल दिसला, सांगा रे कॉस थिटा किती असते, कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस, हायपोटेनियस किती आहे आर, बघा रे आर, एक्स काढा आर, एक्स इज इक्वल टू काय आर कॉस थिटा, त्या एक्सच्या जागी काय ना आर कॉस थिटा, आर आर कॉमन आहे, काढा आर कॉमन, मायनस एम जी, आर अगर कॉमन काढला तर 1 मायनस कॉस थिटा. हे काय आलं तुमचं वर्क डन ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स. पण अगर गाईज तुम्ही हा कन्सेप्ट लावला तर तुमचा आन्सर आलं करेक्ट, बिकॉज ठीक आहे. पण आता आपण हा कन्सेप्ट लावू, आपण काय म्हटलं वर्क डन इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी की मायनस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, मायनस चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, तो वाला कन्सेप्ट लावू. वर्क डन इज इक्वल टू इनिशियल पोटेन्शियल एनर्जी किती 0 मायनस फायनल पोटेन्शियल एनर्जी किती mgh. बर, अरे यार इथं हाईट 0 आहे, इथं आल्यावर काही ना काही हाईट बनली h, 0 हाईट, इथं काही ना काही हाईट h आत्ताच काढला आपण किती r मायनस एक्स, आणि x किती असते तुम्हाला माहित आहे r कॉस थिटा. हे जे आहे ना, हे h चीच व्हॅल्यू काढली ना आता तुम्ही r मायनस r कॉस थिटा,
तर मी इथे टाकू ती व्हॅल्यू, 0 लिहित नाही, मायनस एम जी आर मायनस आर कॉस थिटा, आर आर कॉमन, मायनस एम जी आर ओव्हर 1 मायनस कॉस थिटा. तर सांगा आलं ना वर्क डनची तेच व्हॅल्यू. फक्त हा आपण हे जे आहे हे ट्रिक वापरली आणि इथे जो आहे तो कॉन्झर्वेटिव्ह फोर्सचा कन्सेप्ट लावला. बरोबर आहे, पण आन्सर तर मॅच झालं. पण अगर तुम्ही म्हटलं असतं वर्क डन इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे फायनल मायनस इनिशियल, तर हे आली असती फायनल एमजीएच पोटेन्शियल एनर्जी मायनस इनिशियल पोटेन्शियल एनर्जी किती 0. आणि सांगा तुमचा आन्सर कसं आलं असतं, एमजीआर 1 मायनस कॉस थिटा. एक ऑप्शन होता एमजीआर 1 मायनस कॉस थिटा आणि एक ऑप्शन होता मायनस एमजीआर 1 मायनस कॉस थिटा. बघा किती थोडा याला फरक पडतो. ओके, तर मी वर्क डन इज इक्वल टू चेंज इन पोटेन्शियल एनर्जी केव्हा म्हटलं असतं, जेव्हा तो फोर्स जो आहे तो एक्सटर्नल फोर्स आहे जो की कॉन्झर्वेटिव्हच्या अपोजिट आहे, तेव्हा हे मी म्हटलं असतं. पण जेव्हा फोर्स तुमचा कॉन्झर्वेटिव्ह असतो तेव्हा तुम्हाला फॉर्म्युला हा वापरावा लागतो. ठीक आहे, असे खूप क्रिटिकल क्वेश्चन्स असतात जे छोट्या छोट्या एका साईननं आपला आन्सर चुकून जाते आणि आपण मार्क गमावून बसतो आणि एका एक 2-2 मार्कांना आपला नंबरही हुकते. ठीक आहे, तर तुम्ही हा टॉपिक, आता मी थोडा फास्ट शिकवला हा, कारण की एकदम स्लो घेतला असता तर अर्ध्या तासाचा व्हिडिओ बनला असता, जो की अपलोडिंगला खूप त्रास जातो मग. तर तुम्हाला अगर नसणार समजलं तुम्ही परत मला सांगा, मी परत आणखी बनवतो व्हिडिओ, थोड्या अलग पद्धतीने बनवणार. पण मला कन्वे तर हेच करायचं आहे तुम्हाला की हे जे 2 पॉईंट आहेत ते तुम्हाला बघून घ्या. हा, नसतील समजले तर मग आपण आणखी स्लो याच्यात करू, मग 2 याच्यात व्हिडिओ करू. पण आय थिंक समजलंच ना की जास्त एवढं काही कठीण टॉपिक नाही, इम्पॉर्टंट आहे, कठीण नाही. अंडरस्टूड? थँक्यू सो मच.